संगीतकार पलाश मुच्छलकडून तक्रारदार विज्ञान माने याला 10 कोटींची अब्रू नुकसान नोटीस तर मुच्छलकडून दबाव आणि अंडरवर्ल्डची धमकी देण्यात आल्याचा मानेचा आरोप. संगीतकार पलाश मुच्छल विरोधात स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने याच्याकडून तक्रार दाखल केल्यानंतर पलाश मुच्छलकडून विज्ञान माने याला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. आपली बदनामी केल्याचा आरोप करत पलाश मुच्छलकडून 10 कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवण्यात आली. दरम्यान आपल्याला पाठवण्यात आलेली नोटीसमध्ये चोराच्या उलट्या बोंबा असून नोटीसला उत्तर देणार असल्याचं विज्ञान मानेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पलाश मुच्छलकडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असून अंडरवर्ल्डची धमकी पलाश मुच्छलकडून देण्यात येत असल्याचा आरोप देखील विज्ञान माने यांनी केलेला असून चित्रपटातील आर्थिक फसवणूक प्रकरणी न्याय हक्कासाठी आपली लढाई सुरूच राहणार आहे. मात्र पलाश मुच्छलकडून जीवाला धोका असून आपल्याला संरक्षण मिळावं अशी मागणी देखील त्याने केलेली आहे. नमस्कार, मी विज्ञान माने. काल पलाश मुच्छलचे जे वकील साहेब आहेत त्यांनी माझ्यावरती डिफॉर्मेशनचे 10 करोडची आबरू नुकसानीचा दावाची नोटीस मला व्हॉट्सअपवरती पाठवली. मला एक सांगायचं आहे सर्वांना की ज्या व्यक्तीला आबरूच नाही आहे त्यांना आबरू नुकसानीचा दावा टाकण्यात काय अर्थ नाही आहे. कारण की एखाद्या इज्जतदार आणि आबरू असलेल्या व्यक्तीचं लग्न त्याच दिवशी ठरलेल्या दिवशी मोडतंय आणि तो सांगलीतून पलायन होतोय म्हणजे तो काय लायकीचा आहे आणि त्याची काय आबरू आहे हे पूर्ण सांगली जिल्ह्यालाच माहिती आहे. त्यामुळं पलाश मुच्छलला मला एक सांगायचं आहे की तुम्ही ज्या सांगलीच्या व्यक्तीमुळं आज जगाची उंची गाठली त्याच दुसऱ्या व्यक्ती म्हणजे सांगलीकरांच्या जीवावरतीच आत्ता तुमची जी जमिनीवर आदळायची परिस्थिती झालेली आहे ह्याचा तुम्ही विचार करावा. माझी जी लढा तुमच्या विरोधात आहे हा फसवणुकीचा आहे. फसवणुकीचा मला वाटत नाही कदाचित तुम्ही तुमच्या वकील साहेबांना सांगितलं असाल की तुम्ही माझी फसवणूक काय पद्धतीने केली. कारण की पिक्चर करतोय ॲज अ प्रोड्युसर म्हणून प्लस पिक्चरमध्ये काम देऊन चांगले पैसे मिळवून देणार ह्याच्या विरोधात माझा लढा तुमच्या विषयी होता. त्या गोष्टी तुम्ही पैशाची देवाणघेवाण बोलायचं सोडून माझ्यावरती डिफॉर्मेशनची नोटीस तुम्ही देताय म्हणजे ह्याच्यावरनं सिद्ध होतंय की तुम्ही म्हणजे सांगलीत येऊन लोकांच्या मनाशी खेळाच परंतु आर्थिक व्यवहाराने सुद्धा तुम्ही फसव्या निघाला. आणि अशा फसवणुकीतल्या अशा मी मागच्या वेळी म्हटलं होतं की तुम्ही व्यवहारानं किंवा ह्याच्यातनं भामटा आहात किंवा तुम्ही चोर आहात. ही खरी परिस्थिती आहे कारण की तुम्ही माझ्या पैशाची ही मोठ्या प्रमाणात चोरी केलेली आहे. मी न्यायालयीन लढ्यामध्ये आत्ता जी कागदपत्र सादर करायची ती पूर्णपणे केलेली आहेत. पोलीस प्रशासन असेल कोर्ट असेल यांच्या थ्रू जे आहेत हे माझं वकीलसुद्धा जे रोहित पाटील जे आहेत ते सुद्धा तुम्हाला जे आहे ते तुमच्या नोटीसचं उत्तर सडेतोड तुम्हाला आजच मिळेल. परंतु मला तुम्हाला एक सांगायचं आहे की अशा प्रकारे माझ्यावरती दबाव तंत्र आणून मला खूप फोन येतात, धमकी यायला लागलेत, मला खूप पद्धतीचे थ्रेट कॉल्स यायला लागलेत की तुम्हाला ते सोडणार नाहीत, असं नाही करणार, आमची त्यांच्याशी ओळख आहे. म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीनं मला अंडरवर्ल्डची सुद्धा भीती घालायला लागलीत. म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन पलाश मुच्छल आणि त्याचे कुटुंब वागायला लागले. बरं, मी जे मागतोय हा माझा न्याय हक्काचा पैसा मागतोय जो की मी त्याच्यावर गुंतवलेला. पलाश मुच्छल, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही 10 कोटीची मला नोटीस पाठवली. तुमची जी कुवत किंवा लायकी ही ₹1.25 तर आहे का? बरं, झाकली मूठ ₹1.25. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काही गोष्टी मी जर तुम्हाला म्हणजे मीडियासमोर सांगितल्या किंवा बोललो की तुम्हाला ₹1000, ₹2000, ₹3000 मी तुम्हाला स्कॅनरवर मागायचो, मी मारायचो तुम्हाला, तुम्ही मागितले होते कशासाठी? तुमच्या चैनीसाठी मारायचो का? ह्याचा जर मी खुलासा द्यायला लागलो, ह्याची जर गोपनीयता फोडली तर तुमची काय राहणार आहे का? त्यामुळं आबरू तुमची 1% पण नाही आहे, ₹1.25 आहे. त्यामुळे मूठ झाकून ठेवा. जर ती मूठ उघडली गेली तर तुमची आबरू कुठंच महाराष्ट्रात नाही, जगात नाही, भारतात कुठेही राहणार नाही. तुमची परिस्थिती ना घरका ना घाट घेऊन जाईल. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की ही स्टंटबाजी आहे पलाश मुच्छलची आणि त्याच्या कुटुंबियाशी. पलाश मुच्छलने शाण्यासारखं वागावं. माझे पैसे जे घेतलेत ते काय पद्धतीनं लवकरात लवकर परतावता करता येतील का द्यावं. कारण की माझा व्यवहार झालेला आहे त्यांच्याबरोबरती. त्यांनी व्यवहार द्यावा करावा. नाहीतर जी मला पोलीस प्रशासनावर न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, संविधानिक गोष्टीवरती विश्वास आहे. त्यामुळे अशा नोटिसाला मी काय भीक घालणारातला नाही आहे. मी माझा लढा पुढं चालू ठेवेन. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.